वळिवाच्या तडाख्याने खडकलाटमध्ये दैना, घरावरील पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली, संसारोपयोगी साहित्य पाण्यात, वीज पुरवठा खंडित। खडकलाटसह परिसरात बुधवारी सायंकाळी विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह वळिवाच्या पावसाने हजेरी लावली। यामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचा प्रकार घडला आहे। तर अनेक गोट्यावरील पत्र्यांचे शेड जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले। गेल्या 8-10 दिवसापासून परिसरात उष्णतेची प्रचंड वाढ झाली होती, त्यामुळे दिवसभर नागरिक हैराण होत होते। प्रचंड उन्हामुळे दुपारच्या वेळी सर्वत्र शांतता पाहावयास मिळत होती। बुधवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली। यामुळे परिसरात वातावरणात संपूर्णतः गारवा पसरला। पण या पावसाबरोबरच वादळी वाऱ्यानेही हजेरी लावल्याने अनेक घरावरील पत्रे व कौले उडून गेले आहेत। त्यामध्ये येथील राजश्री सत्यापत्राळ यांच्या घरावरील व म्हशीच्या गोट्यावरील पत्रे उडून जाऊन दूरवर पडले आहेत आणि त्यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य व धान्य भिजून मोठे नुकसान झाले आहे। तसेच येथील नागाप्पा छायाप्पा करगार यांच्या जनावरच्या गोट्यावरील सिमेंटचे पत्रे उडून राहत्या घरावर पडल्याने जनावरचा गोटा व राहत्या घरावरील देखील पत्रे फुटून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। खडकलाट गळतगाव मार्गावरील राहुल यादव व रोहित यादव यांच्या घराजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या दरड या पावसामुळे कोसळली आहे। सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे देखील उन्मळून पडलेली आहेत। शिवाय अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले असून त्यामुळे घरात असलेले कडधान्ये, ज्वारी, मक्का, भुईमुग, शेंगा व इतर धान्य भिजून संसार उघड्यावर पडले आहेत। खडकलाटसह परिसरात शेतामध्ये मोठ्या प्रमाणात फळभाज्या, पालेभाज्या उत्पादन घेण्यात येत आहेत। या वादळी वाऱ्यामुळे फळभाज्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शिवाय फुलशेती देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ताबडतोब या घटनेची नोंद करून याचा सर्वे तहसीलदार विभागाने करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे। एकूणच परिसरात पहिल्यांदाच झालेल्या या वळिवाच्या पावसाने काही अंशी समाधान मानण्यात येत असले तरी अनेकांचे संसार मात्र या पावसामुळे उघड्यावर पडले आहेत।